लाडकी बहीण योजनेसंदर्भातील राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा महत्त्वाचा असा निर्णय झालेला असून आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या हप्त्याचे एकूण 4200 रुपये एकत्रित जमा करण्यामध्ये येणार आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती थेट हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। एप्रिल आणि मे म्हणजेच की 10व्या आणि 11व्या हप्त्याची रक्कम आता थेट जमा करण्यामध्ये येणार आहे। एकूण 4200 रुपयांची रक्कम आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे। तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या हप्त्याचे एकूण 4200 रुपये जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर आता महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा कोणता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे, सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर अपडेट अशा प्रकारे आलेली आहे की राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा महत्त्वाचा असा निर्णय झालेला असून आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। 10वा आणि 11वा हप्ता म्हणजेच की एकूण आता 4200 रुपयांची रक्कम एकत्रितरित्या राज्यातील महिलांच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। एप्रिल आणि मे म्हणजेच की 10व्या आणि 11व्या हप्त्याचे आता थेट वितरण करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आता 15 जिल्ह्यातील महिलांना मोठा लाभ होणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या हप्त्याचे एकूण 4200 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता हे 15 जिल्हे कोणते असणार आहेत त्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे, त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर आता हप्त्याची रक्कम तर खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता महिलांना 5 गिफ्ट देखील सोबत मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या हप्त्याचे 4200 रुपये तर जमा करण्यामध्ये येणार आहेत। मात्र त्यासोबत आता 15 जिल्ह्यातील महिलांना 5 गिफ्ट देखील मिळणार आहेत। हे कोणते गिफ्ट असणार आहेत ते देखील आपण पुढे पाहूयात। त्यापूर्वी आता महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाले आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। तर एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही यंदाच्या वर्षासाठी करण्यामध्ये आली आहे। ही योजना कुठेही बंद होणार नाही। 21 रुपयाच्या बाबतीत जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजित दादांनी आणि शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्याचबरोबर आता यंदाच्या वर्षासाठी लाडकी बहीण योजनेकरिता तब्बल जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारने केली असल्याची देखील माहिती यावेळी आदिती तटकरे यांनी दिली आहे। तर आता यामध्ये कोणते गिफ्ट महिलांना मिळणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। तर पाहायला गेलं तर आता 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। हप्त्याची रक्कम तर आता खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती 10व्या आणि 11व्या म्हणजेच की एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांची हप्त्याची रक्कम ही तर खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र त्यासोबत आता 3 गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे जमा करण्यामध्ये येणार आहेत। एका गॅस सिलेंडरला 830 रुपये असे एकूण आता 30 गॅस सिलेंडरचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता हे 15 जिल्हे कोणते असणार आहेत ते देखील आपण पुढे पाहूयात। एकूण 4200 रुपयांची रक्कम आता थेट जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता महिलांना दिलासा मिळणार आहे। आता जे दुसरे गिफ्ट म्हणजेच की आता एकूण 2 हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। 2 हप्त्याचे 4200 रुपये लगेच आता 15 जिल्ह्यांमध्ये मंजूर झाले असून आता 15 जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती थेट हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। 21 रुपयांचा एक हप्ता असे 2 हप्ते म्हणजेच की 10व्या आणि 11व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांचा सध्या समावेश पाहायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर आता आजपासून 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळणार असल्याची देखील माहिती सध्या समोर येत असल्यामुळे आता अवघ्या काही वेळेमध्ये राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। 10वा आणि 11वा हप्ता म्हणजे एकूण 4200 रुपये एकत्रित आता खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। तर आता यामध्ये कोकण विभागाचा जर विचार केला
तर कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील मुंबई जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती देखील आता लवकरच लाभ वितरित करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर पालघर जिल्हा असेल, आता पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती आता लवकरच हप्त्याची रक्कम ही जमा होणार असली तरी या ठिकाणी आता महिलांची पडताळणी देखील सध्या सुरू पाहायला मिळत आहे। फक्त पात्र असणाऱ्याच महिलांच्या थेट बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता ठाणे जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, आता या देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा लाभ मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा जो विभाग आहे तो आहे पुणे विभाग। आता पुणे विभागाचा जर विचार केला तर आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील देखील आता मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या बँक खात्यावरती थेट हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी देखील आता महिलांसाठी हप्त्याची मोठ्या प्रमाणावरती तरतूदही करण्यामध्ये आली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा असेल, आता सांगली असेल, सोलापूर असेल, या देखील जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहिल्यानगर। त्याचबरोबर आता अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता बीड जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी महिलांची पडताळणी देखील सुरू असून फक्त पात्र असणाऱ्याच महिलांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता नाशिक विभाग। आता जर नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांचा समावेश आहे। या देखील 4 जिल्ह्यातील महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे थेट महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आता पुढील विभाग आहे तो म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर। आता या ठिकाणी जर विचार केला तर आता जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर आता पुढचा जो विभाग आहे तो आहे अमरावती विभाग। आता या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील देखील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला। आता अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यावरती डेबिटद्वारे हप्त्याची रक्कम ही जमा होणार असली तरी या ठिकाणी आता महिलांची पडताळणी देखील सुरू आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा। त्यानंतर वाशिम असेल, यवतमाळ असेल, तसेच वर्धा जिल्ह्याचा देखील यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे। त्यानंतरचा विभाग आहे तो म्हणजेच की आता नागपूर विभाग। नागपूर विभागाचा जर विचार केला तर यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे। तर अपडेट कशी वाटली, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।